हॅलो. आजची सुरुवात सुंदर अशा मनमोहक ड्रॅगन फ्रूटच्या कळीपासून. खरोखर सुंदर दिसते ना. आणि शेजारीच आहे ड्रॅगन फ्रूट. बऱ्याच कळ्या आता लागल्या आहेत आणि ड्रॅगन फ्रूट पण लागलेले आहेत. हे आहे हळद. हळदीची पानं आता गणपतीत मोदक करण्यासाठी वापरता येतील. आत्तापर्यंत तर मी केळीची पानंच वापरत होती. यावेळेला पहिल्यांदाच हळदीची पानं वापरेल. ते झेंडू, गणपतीसाठी फुलांची तयारी. झेंडूला आता कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे. गणपतीपर्यंत नक्की फुलतील. खाली दिसतोय तो आंबट चुका आणि हळद. हा इथे लावलेला आहे मी राजमा. आणि राजमाला छान अशा आता शेंगा धरायला सुरुवात झाली आहे. राजमाचं बी ॲक्च्युली मी भाजीवाल्यांकडे ज्या शेंगा होत्या ज्याला कोंब फुटलेले दाणे तेच आणून लावले होते आणि ते अगदी सहज रुजलेत आणि आता छान त्याला शेंगा धरायला लागल्या आहेत. राजमा पोत्यातच लावलेला आहे. दुसऱ्या एका ग्रो बॅगमध्ये अजून राजमा आणि लसणीची पात. इथे आंबाडी छान वाढली. 1-2 दिवसात ती काढायला होईल. तांबडा भोपळ्याने जोरात वाढायला लागला आहे छान. एक भोपळा लागला आहे. पावसाळी आणि ढगाळ हवेमुळे गळून पडत आहेत काही फळं. हे आहे घोसाळं. वेल लावल्यापासून पहिलंच घोसाळं येणार आहे. आणि एक घोसाळं खूप वरती आहे वरच्या गच्चीवर, जे आता इथे दिसणार नाही आहे. इथे दोडक्याचा वेल आहे. त्यालाही आता फुलं यायला लागली आहे. चवळी लावली आहे. वाढतो आहे छान वेल. बघूया कशा येत आहेत चवळ्या. माझा गावठी गुलाब म्हणजेच देशी गुलाब. भेंडी नेहमीप्रमाणे आहेच. आणि इथे आंबट चुका आणि पालक एका ग्रो बॅगमध्ये दोन्ही झाडं गुण्यागोविंदाने वाढत आहेत. पुढे हे वांगी, भेंडी हे जसे जसे तयार होतील तसे तर 1-2 दिवसांनी काढावे लागतात. माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.